नमस्कार सगळ्यांना, मी निलिमा तुमचं स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे फौजी वाईफ निलिमा। तर आज मी तुमच्यासाठी एक नवीन रेसिपी घेऊन आलेली आहे, जी असते डॉक्टर रिकमेंडेड। तर आपण रेसिपीला आता स्टार्ट करूया। त्याआधी आपल्या चॅनलवर जर का कोणी नवीन असेल तर त्यांनी चॅनलला प्लीज सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून अशा नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येईल। त्यासाठी तुम्ही बेल आयकॉन पण नक्की प्रेस करा। तर चला आपण रेसिपीला स्टार्ट करूया। तर मी एक पसरट पॅन ठेवला। तुमच्याकडे जर का पसरट पॅन असेल तर तुम्ही पसरट पॅनच ठेवा, कढई न ठेवता, कारण याच्यात सगळीकडे शेंगा असे व्यवस्थित मग शिजून जातात नंतरून। त्यासाठी मग पसरट पॅन घाला। त्यात मी घातलं 1 चम्मच तेल। त्याच्यानंतर त्यात घातले जिरे, त्याला व्यवस्थित तडका येऊ दिला। त्याच्यानंतर हे जे शेंगा असतात याची वरची साल वगैरे व्यवस्थित काढून घ्यायची आणि त्याला व्यवस्थित वॉश वगैरे करून 2-3 पाण्याने वॉश करून घ्यायच्या आणि त्या जिऱ्याच्या तडक्यामध्ये त्याला टाकून द्यायचं। व्यवस्थित त्यामध्ये फक्त मिक्स करून घ्यायचं तडक्यामध्ये जिऱ्याचा। हे आपण आपल्यासाठी खाल्लेल्या खूप छान असतात। आपण हप्त्यातनं 1 किंवा 2 वेळेस तरी यांना नक्की शामिल केलं पाहिजे, जेणेकरून आपल्याला शरीराला याचा खूप फायदा होतो। आपण जास्त महागडे फळं वगैरे एवढं घेऊ नाही शकत, त्यासाठी मग आपण याचा तरी उपयोग केला पाहिजे, जेणेकरून आपल्याला फळांचं जे जीवनसत्व आहे ते आपल्याला याच्यातून पण मिळत असतं। आणि आपल्या शरीराला खूप वीकनेस असेल किंवा खूप थकवा जाणवत असेल तेव्हा पण या खायला खूप चांगले असतात। आता कोरोना काळामध्ये यांना खूप महत्त्व दिलं जात होतं, तेव्हा पण खूप याचं सूप करून पीत होते, जसं टोमॅटो सूप वगैरे जे काही असतं तसंच तुम्ही यांचं पण असं सूप वगैरे पण करून तुम्ही जर का पिलं तर ते पण चांगलं, आणि असेच करून खाल्ल्या तरी पण खूप चांगले आहेत, आपल्या शरीरासाठी खूप चांगले असतात। त्यानंतर त्याच्यावर हळद घातली आणि त्यानंतर त्यात घातलं मी गरम पाणी। त्याला व्यवस्थित आता फक्त नॉर्मल उकळी येऊ द्यायची आहे। आपण गरम पाणी घातलं ना तर मग त्याची चव वगैरे जात नाही, आपण गरम पाणीच घाला। मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा बोलले असेल की गरम पाणी घातलं ना तर आपल्या भाजीची किंवा कोणती गोष्टीची चव ही उतरत नाही। आपण थंड पाणी जर का घातलं ना तर मग त्याची चव थोडी डल होऊन जाते, कारण त्याला प्रोसेस व्हायला जास्त वेळ लागतो, मग त्याची चव निघून जाते। त्यासाठी तुम्ही गरम पाणीच घाला, मी गरम पाणीच तुम्हाला रेफर करेल। त्यानंतर तुम्ही त्यात उकळी आल्यानंतर लगेच मीठ नका घालू, त्याला उकळी येऊ द्या, 2-3 मिनटं थांबा तुम्ही। त्यानंतर त्यात मीठ घाला, म्हणजे त्याला जास्त शिजायला जास्त वेळ लागत नाही, कारण आपण थंड याच्यात जर का मीठ घातलं तर मग त्याला वेळ लागतो शिजायला आणि आपल्यालाही तेवढा गॅस जास्त द्यावा लागतो। आपल्याला गॅस जर का वाचवायचा असेल तर तुम्ही त्यात नंतरून मीठ घाला आणि गरम पाणीच घाला, म्हणजे जेणेकरून आपल्या भाजीला पण शिजायला जास्त वेळ लागत नाही। गरम पाणी घातल्याने आपल्या भाजी शिजायला पण खूप कमी वेळ लागतो। हे तुम्ही नक्की ट्राय करून पहा, मी जे सांगितलेलं आहे ते तुम्हाला नक्कीच फायदा मिळेल या टिप्सनी। त्यानंतर आता तुम्ही जास्त असे परत पाहायचे नाही त्यांना, एक वेळेस फक्त नॉर्मल मिक्स करून घ्यायचं आणि त्यांना तसेच शिजू द्यायच्या। त्यांना जास्त जर का हलवलं तर पहा माझ्या एक साईडला अशी फुटून गेलेली आहे, माझ्याने जास्त प्रेस करून झाला तिथे परत चेक करण्यामध्ये। आता मी तुम्हाला दाखवताना असं परत मी त्यात घालत होती ना, त्यासाठी मग माझ्या तिथे 2 शेंगा सुटून गेलेल्या आहेत। एकदम नॉर्मल हाताने तुम्ही असं मिक्स करा, जेणेकरून तुम्हाला पण व्यवस्थित हे होईल। अशा जास्त शिजवायच्या नाही, किंवा जास्त जर का शिजवल्या तर त्या जास्त तुटून जातात, त्यासाठी मग असं नॉर्मल हे करत तुम्ही, आता मी तुम्हाला दाखवत आहे तसंच तुम्ही शिजवून घ्या त्यांना आणि खात राहा। चला भेटू आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय।